65 एकर जॉकवेल नजीक भीमा नदी पात्रातील वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडला। तालुका पोलिसांची कारवाई, 6,15,000चा मुद्देमाल जप्त। पंढरपूर तालुका पोलिसांनी 65 एकर जॉकवेल नजीक भीमा नदी पात्र येथून विसावा गावातून शासनाची परवानगी नसताना अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडून ताब्यात घेतल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत। पंढरपूर तालुका पोलिसांच्या पथकाने सदर वाळू वाहतुकीचा टेम्पो जप्त केला असून त्याची एकूण किंमत 6,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पंढरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूची अवैधरित्या उपसा आणि वाहतूक केला जात असून यावर निर्बंध बसावे यासाठी तालुका पोलिसांनी मोहीम आखली। या मोहिमेदरम्यान पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास 65 एकर जॉकवेल येथून भीमा नदी पात्रालगत असलेल्या ठिकाणी अवैधरित्या अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो क्रमांक MH11 DD 5899 या टेम्पोचा चालक आदित्य मनोज माने राहणार पंढरपूर हा आपल्या ताब्यातील वाहनात अवैधरित्या महाराष्ट्र शासनाची मालकीची भीमा नदी पात्रातील वाळू चोरून घेऊन जात असताना त्यास विसावा 3 रस्ता चौक येथे ताब्यात घेतले। सदर वाहनाचा मालक स्वतः असल्याचे सांगितले। तालुका पोलिसांनी आरोपी आदित्य मनोज माने व टेम्पोचा चालक यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 305 व 303 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश रोकडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुहास देशमुख, दीपक भोसले, पोलीस कॉन्स्टेबल संजय गुटाळ, सागर गवळी, विजयकुमार आवटी, पोलीस चालक चाटे, विलास घाडगे, हसन नदाप यांच्या पथकाने केले आहे।